तर 22 तारखेला होणाऱ्या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी आता पूर्णपणे सजलेली आहे। श्रीरामांच्या मूर्तीचं पहिलं रूप आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। अयोध्येमध्ये अक्षरशः दिवाळी असल्यासारखं सध्या वाटतंय। दिवाळी असल्यासारखा उत्साह देखील सगळीकडे दिसून येतोय। अयोध्येच्या चौकामध्ये रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आलेल्या आहेत। तसंच भगवे ध्वज देखील घराघरांमध्ये लावले जात आहेत। श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये देशभरातील अनेक रामभक्त सध्या दाखल झालेले आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानगढी इथं जात तिथल्या सुरक्षेचा देखील आढावा घेतलेला आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। अयोध्या नगरी आता सजल्याचं पाहायला मिळतंय। योगींनी देखील त्यांचा पाहणी दौरा पूर्ण केलाय। भक्तांमध्ये या सोहळ्याच्या निमित्ताने एक मोठा उत्साह सध्या दिसून येतोय। तर शरयू नदीच्या तीरावर देखील स्नानाची तयारी पूर्ण झालेली आहे। तर 22 तारखेला अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे। त्यामुळे आता देशभरातील लाखो नागरिक अयोध्येमध्ये येत आहेत। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करता येणार नाहीये। त्यामुळे हे सर्व नागरिक या मंदिर परिसरातील माती भाळी लावत आहेत। तसंच ती माती घेऊन घरी आल्यावर शेतामध्ये ती माती टाकणार असल्याचं देखील भाविकांनी सांगितलेलं आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया। येत्या 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम जन्मभूमी सोहळ्याची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। मात्र 22 तारखेला निवडक आमंत्रण आल्यामुळे अनेक भाविकांना या ठिकाणी उपस्थित राहत नसल्यामुळे या ठिकाणी जे रामभक्त आलेले आहेत 2 ते 3 दिवसांपूर्वी ते आता परत चाललेले आहेत। पण हातात आपण जर यांच्या बघितलं तर ही तीच माती आहे की जी माती राम मंदिर परिसरातली ती जी भाळी लावतायत ती माती अत्यंत महत्त्वाची आहे, पवित्र आहे असं मानत हे जे भाविक आहेत ते कुठून आलेत आपण त्यांना विचारूया। कुठून आलात तुम्ही आणि माती घेऊन चाललात, काय भावना आहे? नमस्कार, मी संजय डागा पुण्यावरून आलेलो आहे आणि राम मंदिर परिसरातील ही जी पवित्र माती आहे ही मी पुण्याला घेऊन चाललो आहे आणि ती पुण्याला माझ्या शेतामध्ये मी टाकणार आहे। आणि मी रामाला विनंती करतोय की आता तुझं आगमन झालं आहे तर संपूर्ण भारतामध्ये खरोखर रामराज्य येऊ दे। रामराज्य म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, आदर ही गोष्ट आणि ही नागरिकांच्या हातामध्ये आहे। याच्याकडे सरकारची गरज नाही तर आपण बंधुभावानं राहावं हा संदेश यातून सर्वांना जाणार आहे। जय श्रीराम। 22 तारखेला जरी दर्शन नाही मिळालं तरी ही माती भाळी लावून रामाचे आशीर्वाद आम्हाला मिळाले आहेत अशी भावना या महाराष्ट्रातून आलेल्या रामभक्तांकडून व्यक्त होताना दिसतेय। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।